शेतकरी बंधूंनो नमस्कार. तुम्ही आमच्या कार्यक्रमासाठी आवर्जून इथं आलात त्याबद्दल मी नामदारी कंपनीतर्फे आपले सहर्ष स्वागत करतो आणि तुम्ही अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे आभारी आहे. आणि शेतकऱ्यांनी इथं नामदारी कंपनीचा कोबी NS 199 ह्या वाणाची लागवड केलेली आहे. आता आपण हा प्लॉट प्रात्यक्षिक आपण इथं बघत आहोत. तर शेतकऱ्यांनी कधी लागवड केली, त्यांचा अल्पसा परिचय, त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण थोडंसं जाणून घेऊ. दादा नमस्कार. नमस्ते. तुमचा पूर्ण परिचय द्या. माझं नाव रामकृष्ण शिवदास निंभोरे, राहणार नागापूर, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. मोबाईल नंबर 96 37 61 54 58. बरं. आता ही नामदारीची 199 व्हरायटी तुम्ही केली, हिची लागवडीची तारीख अंदाजे किती असेल? तिची लागवडीची तारीख 5 ऑक्टोबर. 5 ऑक्टोबर आहे. आता डिसेंबरची आजची 20 तारीख आहे, बरोबर आहे. तर आता जवळपास आपला 75 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. आता तुम्ही याला काढायला सुरुवात केली. बरं, आता तुम्हाला ही व्हरायटी कशी वाटली? एकदम चांगली वाटली, काही अडचण नाही आली. बरं, काय काय चांगलं वाटलं तुम्हाला याच्यामध्ये? व्हरायटी म्हणजे भरपूर चांगली, वजनदार माल निघतोय आणि साईज बी चांगली होती मालाची. बरं, आता ही जी इतर व्हरायटी आहे तर आमची व्हरायटी याच्यामध्ये समजा करप्याचा काही प्रादुर्भाव अजिबात नाही. ह्याला करप्याची एकही फवारणी घेतली नाही घेतली? नाही. बुरशीनाशक एकही फवारणी नाही. बुरशीनाशक पण नाही फवारलं. या दिवसामध्ये बुरशीनाशक तसे कमीच लागतात, पण पावसाळ्यामध्ये सुद्धा बाकी जातीच्या तुलनेमध्ये आपल्या व्हरायटीला आहे ना करपा आणि घाण्या हा कमी असतो इतर वाणाच्या तुलनेमध्ये. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आहे ना, गड्डा जो आहे 1 किलो ते 1.25 किलो पर्यंत दरम्यान साईज होती. आता कोबीचं क्षेत्रामध्ये असं आहे की जर कोबीचं जर तुम्ही अंतर वाढवलं तर गड्ड्याची साईज वाढणार. कोबीचं अंतर जर तुम्ही जवळजवळ लागवड केली तर गड्डा बारीक राहणार. आणि कोबीच्या पिकामध्ये असं आहे की गड्डा काही वळल्याचा म्हणतात लोक की ठोस राहतो. तर त्या पिकासाठी आहे ना तुम्ही आहे ना पोटॅशचा जरा वापर करा. ज्यावेळेस तुमचं 25-30 दिवसाचं पीक झालं का तुम्ही एकदा पोटॅश द्या त्याला. ज्यावेळेस पानावर भवरीवर फिरते ना त्यावेळेस जर तुम्ही दिलं तर तो प्रॉब्लेम तुमचा येणार नाही. आणि अमावस्या झाली तर तुम्ही दुसऱ्या दिवशी आहे ना प्रोफेनोफास औषध येते, ते जर औषध तुम्ही मारलं तर जो तुम्हाला कोबीमध्ये अडीचा अटॅक येतो ना तो सुद्धा तुमचा तिथंच कंट्रोल राहील. कमी पैशात जास्त चांगलं कंट्रोल तुम्हाला त्यामुळे भेटल. आता बऱ्याच क्षेत्रातून लोक आलेत, नागापूर झाले, सिद्धपूर झाले, सांगवी झाले, तुम्ही आलेत. आता हा निरोप जर तुम्हाला चांगली वाटली असेल आमची व्हरायटी तर तुम्ही तुमच्या गावात मित्रमंडळी जे शेतकरी करतात, जे चुकून आज आले नाही त्यांना सुद्धा हा निरोप द्या. नामदारी कंपनीची व्हरायटी आहे 199. कोणची व्हरायटी? 199. आता इतर जर समजा तुम्हाला पिकं करायची असतील त्याच्यामध्ये आमच्याकडे दोडका चांगला आहे, चेंडू चांगला आहे, चिटकॉन आहे, मिरची 21-32 आहे, भेंडी 77-77 आहे. अजून समजा काही तुम्हाला जर चर्चा करायची समजा वाटलं, समजा कुठलं पीक करायचं तर मी महादेव दामोदर, माझा नंबर सांगतो 96 57 44 21 94 किंवा आमचे चांडे साहेब तिथले त्यांना तुम्ही फोन करा. काही पण तुम्हाला सहकार्य लागू आम्ही तुम्हाला आमच्या परीने 100% करू. तुम्ही परत तुमची मी नामदारीच्या कंपनीच्या वतीनं आभार मानतो. आलात, वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. आणि आपण थोडी चर्चा तिथं करू आणि आपण तिथं